जनी हे मला दे, मी नेते. नको, साई मला नाही आवडणार. अगं घाबरतेस काय? मी आहे ना. जातो, दे जा जा. देवयानी कुठे घेऊन चाललेस? सायमानकडे. का? का म्हणजे? तुला माहिती आहे ना, तू त्यांना आवडत नाहीस. तुला वाटेल तसं बोलतात त्या, आणि तुझा अपमान झालेला आम्ही सहन करू शकत नाही. तुला त्रास झालेला आम्ही सहन करू शकत नाही. तूच म्हणतोस ना मी या घराची सून आहे. सायमानी जरी मानलं नसलं तरी माझ्यासाठी त्या माझ्या सासूबाई आहेत. त्या मला काही बोलले तरी मला त्रास होणार नाही. आणि तूही काळजी करू नकोस. आलेच. श्रावणी दार उघड. अभिलाषा, अभिलाषा कुलूप आहे दाराला. इथेही आली नाही म्हणजे कुठे गेली असेल मग? काही समजत नाही मला. तुम्ही काळजी नका करू, ती येईल इतक्यात. काहीतरी उशीर झाला असेल. आपण आत वाट बघूया. दार उघड. या आत. मला खूप भीती वाटते. आता कुठे शोधायचं हिला? तुम्ही काही काळजी नका करू. श्रावणी थोडं डोकं शांत झाल्यावर इथेच येईल. दुसरीकडे कुठेही जाणार नाही. थोडं रिलॅक्स व्हा. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आले. वहिनीचा फोन आहे. शाहूला बरोबर आणतो असं सांगितलं होतं. काय सांगायचं तिला आता? नाही, तुम्ही फोन घेऊ नका. अगं श्रावणी आपल्या बरोबर नाही आणि कुठे गेले ते आपल्यालाच माहित नाही. कुठल्या तोंडाने सांगणार? तेही बरोबरच आहे म्हणा. परत तिचाच फोन आहे. काय करू आता? नाही, फोन नका घेऊ. शाहू गायब झालाय जर का वहिनीला कळलं तर तिला आणखीनच टेन्शन येणार आहे. अभिलाषा, साईमा हे घ्या. तू जनी, साईमा जनीकडनं मीच हे घेऊन आली. तिला काही बोलू नका. तुला काय वाटलं तुमच्या हातून हे घेऊ आम्ही? साईमा मला माहिती आहे तुम्हाला माझा राग येतो. सून म्हणून तुम्हाला मी पसंत नाहीये. तुम्ही माझा तिरस्कार करता. माझं काहीच म्हणणं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, या घरात नोकरांना जो दर्जा दिला जातो तेवढा तरी मला द्या. म्हणजे जनी आणि खंडू जी कामं करतात ती कामं करण्याची परवानगी तरी मला आहे ना. मला तुझ्याशी मुळीच वाद घालायचा नाहीये. साईमा, साईमा जोपर्यंत तुम्ही मला स्वीकारत नाही तोपर्यंत या घरात मी पाहुणी म्हणूनच राहीन. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. तुम्ही मोठ्या आहात, विक्रमच्या आई आहात. तुमची सेवा करण्याची संधी तरी मला द्या. तुला काय वाटलं तुझ्या गोड बोलण्याला आम्ही फसू? आमचे आदित्यराजे भोळे आहेत. ते तुझ्या सौंदर्यावर भाळले, गोड बोलण्याला फसले. आणि तू इथं आमच्याशी गोड बोलण्याचं नाटक करतेस आणि आमच्या आदित्यराजांना आमच्या विरुद्ध फडकावतेस. नाही साईमा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मुळीच नाही.
तुझ्यामुळेच आमच्या राजशिर्के घराण्यात भाऊबंदकी सुरू झाली. मुलगा आई विरुद्ध आणि भाऊ भावाविरुद्ध उभा राहिला. राजशिर्के घराण्यात कधीही असं घडलं नव्हतं, ते तुझ्यामुळे घडलंय. साईमा, मी विक्रमला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करते की त्याचं वागणं चुकीचं आहे आणि तुमच्याशी त्यांनी नीटच वागायला हवं. हो, म्हणून नारायणगावच्या पॅलेसच्या किल्ल्या त्यांनी आमच्याकडनं जबरदस्तीने घेतल्या. नाही साईमा, त्याने चुकीचंच केलंय आणि तसं मी त्याला सांगितलंय. साईमा, जोपर्यंत तुम्हाला मनातून वाटत नाही ना, तोपर्यंत तुमच्याकडून आम्हाला कुठलाच अधिकार नकोय. बस, हे ढोंग नकोय आणि तुझ्या हातून आम्हाला काहीही घ्यायचं नाही. पुन्हा असा मूर्खपणा करण्याची चूक करू नकोस. देव प्रेम हे सगळ्या समस्यांवरचं एकमेव उत्तर. तू त्यांच्याशी प्रेमानं वाग, एक दिवस तेही तुझ्याशी प्रेमानंच वागते. मगाचपासून तेच करतोय ना. फोन स्विच ऑफ आहे ना तिचा. तुम्ही धीर नका सोडू, श्रावणी येईल परत. मी चहा ठेवू का? नाही नको. आयशा, तू केटीला फोन करून बघतेस का? कदाचित श्राऊ पुन्हा जाब विचारायला केटीला भेटायला गेली असेल तर. आज जे काही घडलं त्याच्यानंतर मला नाही वाटत की श्रावणी केटीकडे गेली असेल परत. आणि एनिवे, केटीच्या मोबाईलवरनं श्रावणीला मेसेज केल्यानंतर मी त्याच्या मोबाईलमध्ये जुनी बंद पडलेली बॅटरी घातली होती. त्याच्यामुळे केटीचा फोनही बंदच असेल. श्राव्या, तुम्ही काय करता इथे? मी श्रावणी कुठे आहे? हे तू आम्हाला विचारतोय? केटी, माझ्या मुलीचं जर काही बरं वाईट झालं तर मी तुझा जीव घेईन, लक्षात ठेव. इनफ. तुमच्या मुलीला काय झालं ना, त्यासाठी मी नाही, आयशा जबाबदार आहे. स्टुपिड वुमन. तिने हे नाटक घडवून आणलं नसतं ना, तर नथिंग ऑफ दिस सॉर्ट वुड हॅव हॅपन्ड. तिने हे नाटक घडवून आणलं नसतं, तर नथिंग ऑफ दिस सॉर्ट वुड हॅव हॅपन्ड. आयशा, या दोघांना बाहेर जायला सांग. घरात तमाशा नको. जोपर्यंत श्रावणी सापडत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार नाही आहोत. ठीक आहे, वाट पाहत बसाय. मी जातोय. अभिलाषा, अभिलाषा शांत होय. बघ, आपल्या श्रावणीला काही होणार नाहीये. मी काय म्हणते, आपण पोलिसात गेलो तर? त्यानं काय होणार आहे अभिलाषा?
श्रावणी काय लहान आहे का? स्वतःच्या मर्जीने रागाच्या भरात पळून गेले ती. पोलीस या बाबतीत काही ऍक्शन घेऊ शकत नाहीत. उलट आपल्यालाच प्रश्न विचारून भंडावून सोडतील ते. मग आपण काहीच करायचं नाही का? अगं असं मी नाही म्हणत आहे ग. आपण बघूया ना, अजून थोडा वेळ वाट बघूया. शाहू येईलही कदाचित परत. वहिनीचा फोन आहे. हा वहिनी बोल. हॅलो मकरंद, अरे कुठे आहात तुम्ही? मी केव्हाचा फोन करते तुम्हाला. वहिनी अगं श्रावणी आणि अरे तेच सांगण्यासाठी, म्हणजे आता श्रावणीची काळजी करू नको, ती आली आहे घरी. काय? अरे हो, श्रावणी घरी आली आहे? कशी आहे ती? घरी आली तेव्हा रडतच होती ती. आली आणि लगेच तिच्या खोलीत गेली. मग मी काही गेले नाही तिच्या पाठोपाठ खोलीत. म्हटलं घरी आली हेच पुष्कळ आहे, जास्त काही बोलायला नको म्हणून. हे तुला कळवण्यासाठी फोन करत होते तुला सारखी, पण तू फोनच उचलत नव्हतास रे. तुम्ही या आता लवकर घरी. हो वहिनी, आम्ही येतो, आम्ही लगेच घरी येतो. हा हो हो, या लवकर, मी वाट बघते हा तुमची. ठेवू? शाहू घरी आले. बरं झालं. चला आपण घरी जाऊया. हो. मी पण येऊ का? नाही नको, म्हणजे आता तिची मनस्थिती बरी नाहीये. आधी आम्ही दोघं बोलतो तिच्याशी आणि मग तुला फोन करतो. निघा, पण मला नक्की कळवा. हो चल. चला. श्रावणी, श्रावणी, अगं कुठे कुठे शोधायचं तुला? तू घरी येणार आहे माहित असतं. शाहू, ए श्रावू, असं काय करतेस? हे बघा, जे काय झालं ना ते जाऊ दे ना, विसरून जाऊया आपण. हा बोल ना. हे बघ, आम्ही तुझ्यावर रागावलेलो नाहीयेत का श्रावू? तू आलीस ना आता परत घरी, आता सगळं व्यवस्थित होईल बघ तू. ए शाहू, 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 श्रावणी, श्रावणी, वहिनी, शाहू. श्रावणी. श्रावणी, हे बघ, शाहू, शाहू, हे बघ, बाबा हाक मारतात बघ. शाहू, असं काहीच शाहू, करणार लवकर. श्रावणी, श्रावू, श्रावू, उठवा ना तिला. ए शाहू बोल ना. श्रावणी, डोळे उघड, श्रावू. श्रावू, डोळे उघड, श्रावू. शाहू, शाहू, तू आम्हाला अशी सोडून नाही जाऊ शकत, शाहू. शाहू, शाहू, डोळे उघड, शाहू. शाहू, उठ गं, शाहू. शाहू, शाहू. शाहू, उठवा की गं, शाहू. अभिलाषा. शाहू, उठ, शाहू रे. आलीस? लवकर आलीस? अशी एकटी का बसलीस तू? ओ वेट अ मिनिट. तू आलीस म्हणजे
श्रावणीचा पत्ता लागलेला दिसतोय. कशी आहे ती? कुठे आहे? केटी का उगाच चौकशा करतोयस? तुला जे करायचं होतं ते तू केलंस ना, मग आता का विचारतोयस? मी चौकशी करतो कारण श्रावणीची काळजी आहे मला. विल यू स्टॉप दॅट? तुला किती काळजी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. स्वतःच्या सुखासाठी वापरलंस तिला. आता तिला काही झालं तरी काय फरक पडणार आहे तुला? आज फक्त श्रावणीचे डोळे उघडले रे, पण अशा कितीतरी मुलींना तू फसवलंयस. वेट अ मिनिट. भलतं काहीतरी बोलू नकोस. मी कोणालाही फसवलेलं नाही आणि श्रावणीने जे काय केलं ना तिच्या मर्जीने केलंय. जबरदस्ती नाही केली मी. डू यू अंडरस्टँड? अँड व्हाय आर यू ऑल होल्डिंग मी रिस्पॉन्सिबल फॉर द रिलेशनशिप? यू आर नॉट रिस्पॉन्सिबल, राईट? मग तू का चौकशी करतोस तिची? चौकशी करतो कारण श्रावणी इज इमॅच्युअर. मूर्ख आहे ती. आणि रागात येऊन भलतंच काहीतरी पाऊल उचलणार ना ती तर प्रॉब्लेम येईल. तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी झटकलीस ना, झालं तर मग आता कशाला उगाच खोटी सिंपती दाखवतोयस तिला? तिचं जे काय व्हायचं ते होईल. ओके, तू आणि श्रावणी खड्ड्यात जा. डॉक्टर, I'm sorry. She's no more. काहीतरीच काय बोलताय? हिचं अंग गरम लागतंय बघा. हा बघा, हात बघा, गरम लागतोय. हा, आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, बरी होणार आहे ती. हा बघा, हात गरम लागतोय. सॉरी, पण आता खूप उशीर झाला. तुझ्यामुळेच आमच्या राजशिर्के घराण्यात भाऊबंदकी सुरू झाली. मुलगा आई विरुद्ध आणि भाऊ भावाविरुद्ध उभा राहिला. राजशिर्के घराण्यात कधीही असं घडलं नव्हतं. ते तुझ्यामुळे घडलंय. देवेन, काय झालं? तू इकडे काय करतेस? झोपायचं नाही तुला? हो, माहित नाही विक्रम, खूप अस्वस्थ वाटतंय. काय झालं? कशामुळे अस्वस्थ वाटतंय? माहित नाही. कसला विचार करतेस तू एवढा देवेनी? हॅलो, देव, बोल काका. देव, तू देव तू लवकर इकडे निघून येते. का? देव, श्रावणीने आत्महत्या केली. श्रावणीने आत्महत्या केली.
देवयानी देवयानी काय झालं? हॅलो विक्रम, माझी श्रावणी मला सोडून गेली.